या स्पर्धेला जरूर लाभतील. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिली मॅच जशी आपण म्हणालात मजिंद्रसारखी जरा एकतर्फी वाटली, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या मॅचमध्ये खूप काय वाढून ठेवलं आहे. दोन दिग्गजांमधली ही लढत आहे, दोन व्यक्ती आणि दोन खेळाडूंमधली ही लढत आहे. परंतु क्रिकेट कोणीही एकापासून बनत नाही. संपूर्ण 11 खेळाडूंना काही ना काहीतरी आपलं सिद्ध करावं लागतं कर्तव्य. ते इथे मैदानामध्ये पाहायला मिळणार का? एका बाजूला टेनिस क्रिकेटने ज्या खेळाडूला मिस्टर JPL ही नामू उपाधी दिली, ज्या खेळाडूला हार्दिक पांड्या म्हणून ही उपाधी मिळाली, ज्या खेळाडूने आपल्या नावाचा छाप संपूर्ण आखाती देशांमध्ये सोडली, तो विश्वजित मेघनाथ ठाकूर एका बाजूला पाहायला मिळेल, जो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. तर एका बाजूला असणार आहे किरण पवार ज्या पद्धतीने तो खेळत असताना पाहायला मिळालाय. त्याचे एका हाताने लगावणारा षटकार ही त्याच्या चर्चेचा विषय राहिलाय. परंतु तो सध्याच्या घडीला आघाडीला घेऊन आलाय तो प्रफुल्ल मोकलियाला, तो देखील आघाडीला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू सावळ्याला प्रफुल्ल केदारी जो पाहायला मिळतोय, जिनका बल्ला है तलवार, करारा होता है हर प्रहार, बाजी में लाता है पलटवार, उनका नाम है किरण पवार. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी मार्कवरती विश्वजित मेघनाथ ठाकूर, रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत. वीर मराठा जो है बामणडोंगरी उल्वे नोड, जीवदानी NCC या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. मॅच नंबर 2 मैदानामध्ये गेम ऑन. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू पडेल. सामना नंबर 2. नीरजी राणावत पंचांच्या भूमिकेमध्ये. 35 मिनिट्स मिळतील तुम्हाला एक इनिंग कव्हर करण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय मोठ्या राईट हॅम ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय ऑन साइडला. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. नो चेंडू आहे त्याच्यावरती येतोय हा एक सणसणीत चौकार. कॅप्टन नॉक खेळावी लागणार आहे किरण पवारला, आणि हे त्याला ठाऊक आहे. त्याच्याकडे वेळ पहा किती होता. आखूड टप्प्याचा चेंडू अधिक वेगाने आला, त्याला पुल केला ऑन साइडला चौकारासाठी. सामन्याची सुरुवात इथे केली आहे. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज फ्री हिटचा बॉल मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. इथे स्वतःवरती नाखुश आहे विश्वजित ठाकूर. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ज्या पद्धतीने खेळला ना ऑन साइडला, जिथे किरण पवारचा विचार आपण केला, त्याच्याकडे वेळ इतका होता. सकाळचा चहा नाश्ता केला, पेपर वाचला आणि तदनंतर तो फटका खेचू शकतो. इतकी ताकद, इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. एक व्हिडिओ त्याची व्हायरल झाली होती. मला वाटतं ओळे गावामधील ती व्हिडिओ होती, जिथे मात्र बॅट जमिनीवरती ठेवून नंतर उचलून षटकार त्याने खेचले होते. त्याच्याकडे वेळ फार असतो मैदानामध्ये आल्यानंतर फटकेबाजी करण्यासाठी. अनेक वेळेला त्याला आपण पाहिलं तर 2 बॅट हातामध्ये घेऊन खेळपट्टीवरती त्याचे आर्म्स जे आहेत ना ते फ्री करण्याचा तो प्रयत्न करतो. हेवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्याचा सातत्याने राहिला आहे आणि त्याला आज मात्र एक कॅप्टन नॉक खेळावे लागेल. प्रफुल्ल स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय प्रफुल्ल केदारी. हा चेंडू आखूड टप्प्याचा 33 बॉडी लाईन गोलंदाजी केली जाते. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न इथे राहणार आहे प्रफुल्ल केदारीसाठी. इथे स्वागत करतो. RPL मध्ये तुझं स्वागत आहे या शेवटच्या दिवशी. इथे जरूर सांगतो मोठ्या त्याचा हा चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळाला. एक वेगळी रणनीती असणार आहे. 2 वेगवेगळे फलंदाज आहेत. 2 वेगवेगळ्या फलंदाजांविरुद्ध 2 वेगवेगळी रणनीतीबद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मोठ्याचा राहणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये RPL मध्ये तुम्ही खेळताना त्याला पाहताय. IPL दूर नाही आहे. IPLचे दरवाजे ठोठावले ज्या खेळाडूने तो गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज. यष्टिरक्षकाच्या हाती झेल. खेळाडू क्रमांक पहिला बाद होतोय. संघाला मिळते पहिली मोठी सफलता. तुझा माना मचिंद्र सर आपण पाहिलं ना तर ग्रेट प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर व्हेरिएशन ही एक प्रमुख अस्त्र राहिलंय मोठ्याचं. पहिले चेंडू जे मात्र टाकले तदनंतर इथे कमबॅक करत असताना तो पाहायला मिळाला. गडी त्याने बाद केला. पहिला गडी बाद होतोय. जय सर, जेवढा त्याच्यामध्ये भन्नाट वेग आहे तेवढा कंट्रोल देखील आहे. कारण पहिल्या चेंडूवरती नो बॉल गेल्यानंतर किती स्वतःला सावरलं. किरण पवार सारखा फलंदाज बादही केला होता, मात्र फ्रीट होता. मग ते त्यानंतर जे कमबॅक केलं ह्यालाच म्हणतात सुपरस्टार गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी.
यस, ज्या पद्धतीने एक मोठं नाव आणि एक मोठं वलय निर्माण करण्यासाठी त्या मागची असणारी अहोरात्रची मेहनत आहे ना, ही कामी येत असताना पाहायला मिळते मैदानामध्ये उतरल्यानंतर. एक्सिलेंट लेंथ अँड लाईनने गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळालाय. गुड लेंथवरती तो गोलंदाजी करतोय, चेंडूला राईज करतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अहिलेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. उलव्याचा असणारा अहिलेश म्हात्रे जो मैदानामध्ये दाखल झाला. हा चेंडू भन्नाट वेगाने पडल्यानंतर काहीसा चेंडू स्किट होतोय. एक सरप्राईज डिलिव्हरी राहिली होती अहिलेशसाठी. त्याने जाणलं होतं की अखूट टप्प्याचा चेंडू मला माझ्या स्वागतासाठी जरूर तयार असणार आहे मोठ्या, परंतु हा चेंडू त्याचा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर निघणारा, परंतु अधिक वेगाचा चेंडू ज्या पद्धतीने स्किट झाला यष्टीरक्षकाच्या हाती कमी उसळीने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे केवळ 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन अ बोर्ड. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतो डीपमधून, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होते. अहिलेश खातं खुलत असताना दुसऱ्या चेंडूवरती संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन अ बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा चिल्ड्रन डे देखील आहे आणि तो देखील संपूर्ण जगभर साजरा केला जातो. परंतु एक गोष्ट जरूर सांगेन, रियान काझी या 10 वर्षाच्या मुलाने जगप्रसिद्ध असा हा रियान काझी म्हणून मुलगा आहे. युट्यूबवरती त्याचा एक चॅनल आहे रियान्स वर्ल्ड. 3.5 कोटी फॉलोअर्स आहेत. आडव्या बाटने स्लॉक स्वीप केलाय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. शौकार. रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. किरण पवार मैदानामध्ये आहेत. तद्वर धावांचा ओघ काही थांबणार नाहीये. तो मैदानामध्ये ज्या पद्धतीने त्याचं अस्तित्व सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय, त्याची उपयुक्तता संघाला कितपत आहे ही तो दाखवत असताना पाहायला मिळालाय. चौकाराला शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11ची सरासरी जो करंट रन रेट आहे ना, हा मेंटेन केला गेला तर इथे 66 धावा बनू शकतात आणि ही एक फायटिंग टोटल असू शकते सकाळच्या सत्रामध्ये. हे देखील फार महत्वाचं आहे. खूप सुंदर सुरुवात आहे जयेश सर, कारण ज्या पद्धतीने 11 धावा धापलकावरती आल्या, दोन्ही फलंदाज सेट होऊन करण्याचा प्रयत्न करतात, जोखीमी घेतात. चांगली सुरुवात आहे, कारण मोठ्यासारख्या गोलंदाजाला 11 धावा देणं ही फार मोठी गोष्ट आहे. व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर बॅट्समॅन. मानगाव तालुक्यामधील अजून एक गोलंदाज टेम्पालेचा असणारा, जिथे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. मसूद गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अजून एक भन्नाट गोलंदाजी करणारा, तेच तर्रार गोलंदाजी करणारा गोलंदाज जिथे प्राचारण आणि आमंत्रित केला गेला. वीर मराठा जोहे या संघाकडून खेळत असताना त्याची उपयुक्तता त्याला सिद्ध करावी लागणार आहे या मॅचमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय मसूद. हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. डावखुऱ्या हाताचा अहिलेशसाठी सरप्राईज डिलिव्हरी राहिली होती. पहिला चेंडू ज्याला मात्र आपण पाहिलं ना तर मधल्या यष्टीवरती टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर आणलं आणि इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न अहिलेशने केला. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या केवळ 11 या आकड्यावरती आहे. 11 रन्स ऑन अ बोर्ड. आपण रियान्सची आठवण केली होती, जिथे एक 10 वर्षाच्या युवकाच्या कारणामे तुम्हाला सांगत होतो. 268 कोटी रुपये आतापर्यंत त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून कमवलेत. इथे एक वेगळ्या धाटणीचा फटका स्विच हिट केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मात्र इथे दर्शक होत असताना पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये चेंडू आला, त्याला पार्क केलं पार्किंग लॉटमध्ये. चौकार आला. 4 धावेने संघाची धावसंख्या फैलावते, पुढे सरकते 15 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेचला गेला. लगेचच आपण पाहतोय एक पॉईंट तैनात करण्यात येतोय. एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये बोलावलं गेलं. एक डीप मिड विकेट आहे 38 सर्कलच्या बाहेर. पिंक कलरने हा संघ मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय, अर्थात वीर मराठा जोहे पेंड. इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 2 बाद. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले जिगर बाजी. कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले.
रायगड क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं गेलं, त्यावरती एक गीत सादर करण्यात आलं. मचिंद्र सर काय म्हणाल? टिक फॉर टॅक, जशाच तसं प्रत्युत्तर. जिथे फलंदाजाने गोलंदाजाच्या विरोधात खिलवाड केला आणि पुढील चेंडूवरती त्रिफळाची बाद केले. हो, प्रश्नच नाही. ज्या पद्धतीने त्यानं तो स्वीपचा फटका दाखवला तर रिव्हर्स शूटच्या माध्यमातून अमॅझिंग टायमिंग होतं आणि अशा फलंदाला नंतरच्या चेंडूवर त्याने हिट केलं. कारण चेंडूची लेन आपण पाहिली तर खाली ठेवली, गुडल्या स्पॉटवर चेंडू खाली ठेवला आणि फलंदाजाला बाद केलं. मात्र जय सर एक गोष्ट विसरता कामा नाहीये, फलंदाजानं शॉटचं सिलेक्शन चुकलं कारण त्याने क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला आणि इथेच तो फसलाय, फलंदाज बाद. यस, निश्चित आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं मी सातत्याने म्हणतो की सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पे लेनी जरुरी होती है. आणि तीच मचिंद्र सरांनी जरूर इथे वर्तवलं की एक चुकीचा फटका होता, त्यामध्ये तो फसलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. करण पाटील टेंबोडेचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. हा चेंडू ऑन साईडला खेचलाय, काऊ कॉर्नरला. चेंडू मात्र सरळ ड्रावल होत असताना एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर एक सणसणीत चौकार. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची सालच्या विश्वचषकामध्ये प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चौकारानं खातं खोलणारा तो खेळाडू पाहायला मिळाला होता. मैदानामध्ये चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 ने वधारतीये. 19 धावा धाव फलकावरती आहेत. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, फुलोर लेनचा चेंडू, त्याला लोअर फुलटोस बनवलं, ड्राय केलाय, खराब क्षेत्ररक्षण, चुकी. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. जय सर आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला तरी देखील दुसऱ्या चेंडूवरती प्रहार तुम्हाला 2 चौकार पाहायला मिळाले. याचं नाव आहे लीग क्रिकेट. यस, निश्चित ज्याला आपण लीग क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगचं क्रिकेट म्हणतो, परंतु ह्या शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये ना या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी निश्चित पाहायला मिळतात. मैदानामध्ये आलेला ज्या पद्धतीने करण पाटील मैदानामध्ये तो खेळतोय, हा चेंडू डीप एक्सा कव्हरला. दॅट इज अ ग्लोरियस मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक स्ट्रोक. चौकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा. थँक्यू. 3 चेंडूवरती 3 चौकार आले. षटकाची समाप्ती जी काय पाहायला मिळाली या चौकारानं केली आहे. खऱ्या अर्थानं मचिंद्र सर, हॅट्रिक हा जो शब्द आहे ना तो आपण फक्त गोलंदाजासाठी सीमित आहे, परंतु 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले म्हणूनही आपण हॅट्रिक म्हणूया. आणि एक बहारदार फलंदाजी करण पाटीलने मैदानामध्ये आल्यानंतर केली आहे. संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 27. काय म्हणाल? प्रश्नच नाही जय सर, मैदानाच्या चारी बाजूला तो फलंदाजी करतोय आणि आता जो त्यानं इनसाइड आउटचा फटका दाखवलाय, क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवलंय. त्याचा क्लास किती आहे, त्याचा दर्जा किती आहे, का त्याचं सिलेक्शन झालंय रायगड प्रीमियर लीग मध्ये, याचं सडेतर उत्तर दिलंय. ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द बॅट्समॅन करण. एक बहारदार कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 30 विश्वजित ठाकूर याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यास स्वतः कर्णधार आहे आणि तो चेंडू घेऊन आलाय. अनेक वेळेला आपण म्हणतो की ज्या पद्धतीने चर्चा झाली, गौतम गंभीर म्हणाला होता की जिथे T20 क्रिकेटमध्ये सीमित ओव्हरच्या षटकांमध्ये गोलंदाज कर्णधार का होऊ शकत नाही, त्याचं बोट होतं जसप्रीत बुमराहकडे. आणि इथे गोलंदाज एक कर्णधार आहे, तो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा वेगळा पवित्रा. हे षटक जाऊ द्यायचं आहे मला आणि पुढील षटकामध्ये हाणामारी करायची आहे, असा काहीसा पवित्रा इथे पाहायला मिळतोय मचिंद्र सर. कारण आपण पाहिलं ना, सरळ बॅटने बॉटम हँड आणला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. जय सर, आपण एक गोष्टी दृष्टिक्षेपात आपल्या येते की जेवढा त्याच्याकडे आक्रमकता किरणकडे तेवढा संयम देखील पाहायला मिळतोय. संयम दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला, धीर धरायला हवा. हलक्या हाताने ऑन साईडला चिप केलाय, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. ऑन साईडला खेळलेला फटका, शॉट मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मसूद, तद्वर 1 धाव जरुरी येते. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. असंच काहीचं चित्र मैदानामध्ये किरण पवार करत असताना पाहायला मिळतोय. किरणला ठाऊक आहे हे षटक महत्वाचं आहे, मोठ्याला आपण सांभाळून खेळायला हवं आणि तदनंतर मोठी फटकेबाजी करू शकतो. परंतु एका बाजूला आपण पाहिलं ना तर किल्ला लढवतोय तो करण पाटील, एक मोठी फटकेबाजी तो करू शकतोय. जय सर, एका गोष्टीचा उल्लेख करायला, किरण फार हुशार आहे. त्याला माहिती आहे करण आता फायर करतोय, कारण 3 चौकार लावलेत, त्याला स्ट्राईकला आमंत्रित केलं पाहिजे. वाडा कॅप्टनशिप. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. सेन्सिबल
आणि एक जेंटलमॅनचं क्रिकेट. फटका इथे काहीसा फासला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डी पेक्षा कव्हर मधून येणार. वाईडीज लॉंग ऑफला चेंडू फील्ड केला जात आहे, तद्वर एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. तिथे आपण पाहतो एकेरी धावेचा हा फटका. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 29 रन्स ऑन अ बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे प्ले अँड अ मिस. एक सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीचं राहिलं होतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, देहबोली पहा विश्वजित ठाकूरची. त्याला ठाऊक आहे मी कुठे ना कुठेतरी हवी ठरताना पाहायला मिळालाय. आणि म्हणूनच की ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला चारी मुंढ्या चित करणारी आणि निष्प्रट करणारी गोलंदाजी राहिली आहे. करण पाटील मैदानामध्ये आलाय. सर्व प्रेक्षक वर्गाला आणि रायगड क्रिकेट वासियांना एक सांगू इच्छितो की सौरभ नैत्यम नावाचा टेंभोडेचा एक युवक आहे, जो धावपट्टू म्हणून भारतामध्ये त्याचा एक चांगल्या क्रमांक अव्वल दर्जाचा धावपट्टू म्हणून टेंभोड्याचा सौरभ नैत्यमची ही ओळख होती. हलक्याताने खेळलेला हा फटका जिथे एक धाव येत असताना. काय म्हणाल विश्वजितच्या गोलंदाजी विरोधात मचिंद्र सर? जेवढी चांगली गोलंदाजी तेवढं क्लास क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. टेम्परमेंट बघा, क्लास बघा, क्रिकेटचा दर्जा बघा. आज प्रेक्षकांना तुम्हाला खरंच दावत असणार, कारण संडे एतवार आहे आणि संडे दिवशी मला खूप चांगलं क्रिकेट दर्जा बघा. टेनिस विश्वाची जयसर उंची किती वाढली, त्याचा दर्जा काय, त्याचा स्टँडर्ड काय, संपूर्ण पाहायला मिळते. सच अ ग्रेट क्रिकेट. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी ज्या खेळाडूचा जन्मदिवस येतो ॲडम गिलक्रिस्ट. ॲडम गिलक्रिस्ट या खेळाडूने क्रिकेट जगताला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. आघाडीला येऊन धावा खोऱ्याने गोळा करणारा ॲडम गिलक्रिस्ट काहीसा किरण पवार सारखेच त्याचा पवित्र असायचा. मोठ्याचा हा चेंडू, तेज तर्रार, भन्नाट वेगावरती स्वार होऊन टाकले गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध होत घेत असताना षटक क्रमांक 30 संपुष्टात येत आहे. 2 षटक हाताळली मोठ्याने. या 2 षटकामध्ये धावा त्याने खर्च केल्या. केवळ आणि केवळ आपण पाहिल्या तर 14 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. गडी बाद केले तर त्याने एक धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकावरती 10च्या सरासरीने येणाऱ्या धावसंख्या पाहायला मिळतात. माझा टर्न इथे संपतोय, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा रीतीचं हे धावफलक पुढे सरकतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, एक रायगडची धडाडती तोप तुम्हाला ऐकायला मिळेल. मचिंद्र पाटील सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या क्रिकेटचा, या स्पर्धेचा आस्वाद घेत राहा. हॅलो, थँक्यू जयेशजी. तर या दरम्यान सन्माननीय सतीशजी भोपी यांचं इथे शुभागमन झालंय. मी त्यांनाही इन्व्हाइट करतो. आमच्या अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तत्पूर्वी आपण सन्माननीय सतीशजी भोपी साहेब यावं आपण आमच्या व्यासपीठात आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण वळतोय खऱ्या अर्थानं अतिथी सन्मानाकडे. स्पर्धेचे आमचे मुख्य अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब, सुशांतजी वेदक साहेब आणि त्यांच्या समवेत पांडुरंग चौधरी साहेब यांना विनंती आहे आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी पेन नगरीचे या दरम्यान अमरदादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं. मी त्यांना विनंती होतं आपण यावं आमच्या व्यासपीठात. आपलं सहर्ष स्वागत. तर पेन नगरीचे ओरिजिनल अष्टविनायक संघाचे सिनियर क्रिकेटर आणि स्वतः उत्कृष्ट आयोजक, ज्यांच्या सौभाग्यवती पेन नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत, ते सन्माननीय नरेशभाई पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मी नरेशभाईंना विनंती करतो यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय नरेशभाई एक डॅशिंग आणि उमदा व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर सन्माननीय त्यानंतर पुढचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन रोशन म्हात्रे आणि महेश भोपी या दोन्ही आमच्या आयोजकांना विनंती होतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. आणि सत्कार मूर्ती आहेत सत्यवानजी काकडे यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. उत्कृष्ट पंच आणि आदई गावचे एक सिनियर लिजन क्रिकेटर यांचा सन्मान होईल. आणि त्यानंतर मी पुढचा सन्मान करण्यासाठी आमचे आयोजक ऋषी चौधरी आणि त्यांच्या समवेत कौस्तुभ टकले यांना विनंती होतं आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे आमचे सत्कार मूर्ती सतीशजी भोपी यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय सतीश दादा भोपी यांना विनंती आहे आपण यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा.
त्यानंतर सन्माननीय महेश नाईक साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रफुल्ल आणि तुषार जे आमचे आयोजक आहेत त्यांना विनंती आहे यावं आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाईक साहेबांचा आपण सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. खूप महत्त्वाचा सामना ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू रोशन, थँक्यू भोसले सर. यावेळी आपण सामना करत जबरदस्त आज अक्षरशः क्रीडानगरी अक्षरशः नाहून गेली, कारण जिथे पाहावं तिथे फक्त प्रेक्षक, कारण प्रेक्षकांना माहिती आहे आज शेवटचा दिवस, आज या स्पर्धेचा गोड दिवस आणि आज तुम्हाला मिळणार याचं उत्तर. 3 षटकं संपली, दफा कधी 10च्या सरासरी 30 धावा. ऑन साइडला भिरकावून दिला जबरदस्त फटका. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट, दॅट्स अ ग्रेट सेट, दॅट्स अ 6. व्हॉट अ फुल टायमिंग, ब्रिलियंट शॉट, हाय बॅकलिप, दॅट्स अ 6. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. किरण पवार जबरदस्त फलंदाजी करत असताना किरणचं आणि मी करणचं खरोखर कौतुक करेन जय सर, कारण मागच्या षटकामध्ये त्यानं फक्त डिफेन्स केलं. त्याला माहिती आहे मोठ्याचा कोटा संपतोय आणि पुढच्या गोलंदाजाला आपण प्रहारी फलंदाजी करू. हे तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड, मगाशीच तुम्ही म्हटलं होतं की सेन्सेबल क्रिकेट, समजायचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. आणि काय फटका सजला, हाय बॅकलिप, वंडरफुल टायमिंग. आपला दर्जा दाखवत असताना षटकार पाहायला मिळतोय. फलकावरती धावा वाऱ्याच्या वेगानं 36 धावा. मागचा सामना एकतर्फी राहिला आहे. द लास्ट मॅच हॅव बीन वन साइडेड, सो वी आर लुकिंग फॉर एक्स्ट्रा ऑर्डनरी अँड थ्रिलिंग मॅच. आणि त्याचा सामना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय आयुष कोळी, दिगोड्याचा गोलंदाज. मात्र स्वागत केले किरण पवारनं आतापर्यंत 2 चौकार दाखवले, 1 षटकार दाखवलाय, 2 सिंगल दाखवले, 17 धावसंख्येत खेळतोय तोच किरण पवार. अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज. याली फटकामध्ये सजू शकला नाही, चेंडू ट्राव्हल देतो लॉंग अपला फार वेगाने, मात्र थोडंसं प्रेशराईज केलं जातं. साखर मात्र तिथे क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं प्रेशर आहे, कारण या मगाशीच किरण पवारने सांगितलं ज्यावेळी आम्ही त्याचं ओपिनियन घेतलं की सामना सुपर हिट्स आहे, थोडंसं प्रेशर असणार आहे आणि जो प्रेशर हँडल करेल तोच सामना जिंकेल. मात्र मी रिक्वेस्ट करेन, प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर. आय काइंडली रिक्वेस्ट टू बोथ द कॅप्टन्स, इफ यू प्ले इन अंडर प्रेशर यू कांट शो युअर टॅलेंट अँड क्वालिटी, सो शो युअर नॅचरल गेम, तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा, जेणेकरून प्रेक्षकांना त्याचा आनंद लुटता येईल. 2 धावेच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येला वेग येते. मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल आपल्याला 8 धावा पाहायला मिळतात. फलंदाज किरणच्या माध्यमातून विस्फोटक फलंदाज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर. ही कॅन हिट द 6 विथ 1 हँडेड. स्ट्रॉंग अपील, बॅट ग्राउंडिंग झाली, तिचा आवाज झाला. पंच तेवढेच दक्ष पंच तिथे संतोष चौधरी सर आणि दुसरे पंच स्क्वेअर ऑफ द विकेट निरंजन राणावत सर, तुमचे स्वागत आहे. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. मागच्या काही 9 दिवसामध्ये पंचांची खूप चांगली कामगिरी राहिली आणि मी कौतुक करेन उमेशचं, कारण एका क्लिकवरती आज दिवसभर काय घडलं याचं जबरदस्त उदाहरण व्हॉट्सअपच्या माध्यमातून. व्हेरी गुड जॉब उमेश, आय प्राऊड ऑफ यू, कीप गोईंग, व्हेरी गुड जॉब. फलकावरती मागच्या 3 चेंडूमध्ये 8 धावा पाहिल्यात. गुड कमबॅक. षटकार मारल्यानंतर गोलंदाजच्या माध्यमातून बॅकफुटला आला, कट केला स्क्वेअर कटच्या माध्यमातून. वेट अँड वॉच क्रिकेट. मी मगाशीच म्हटलं होतं की जेवढी आक्रमकता किरणकडे तेवढा संयम देखील आहे आणि संयम दाखवत असताना कारण 2 फलंदाज प्रफुल्ल केदारी शून्यावरती बाद झाला. त्यानंतर ऐलेश म्हात्रे वन डाऊनचा अत्यंत खतरनाक फलंदाज, तोही लवकर बाद झाला, काही करू शकला नाही, 5 धावांचं योगदान दिलं. मात्र ही जोडी आता मात्र माझ्यावरती एक चांगली फलंदाजी सजवताना ॲक्युरेसी, परफेक्शन हे दाखवत असताना आपल्याला धावा उभारायच्या आहेत, संघर्ष करायचा आहे, या दृष्टीने महत्त्वाचा हा सामना आहे. आणि ते चित्र दाखवत असताना मंगेश वाकडेकर यांच्या अथक परिश्रमानंतर गेल्या 8 महिन्याचा प्रवास, त्यानंतर मात्र हे दिवस आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा ओव्हर द विकेट. ऑन साईडला चेंडू मात्र ट्रॅव्हल केलाय विथ बॉटम हँड, सतीशा पार वेगाने पुढे सरकलाय. रोहित खरत येतो तिथे मिड विकेटमध्ये. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, चौकार षटकार, कधी सिंगल डबल, कधी चेंडूला टेक ऑफ, कधी ब्लॉक हॉल. खूप सुंदर क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना अंधा फलकावरती धावत 4थं षटक मार्गस्थ असताना 40 धावा. 30 धावा होते 3 षटकांमध्ये. मात्र मोठ्याचं कौतुक करायला विसरणार नाहीये. 2 षटकामध्ये त्यानं 14 धावा दिल्यात, 1 गडी बाद केल्यात. मात्र मसूद थोडासा मागडा ठरलाय, त्यानं 16 धावा तब्बल दिल्यात मैदानावरती. 40 धावा. वाटचाल 70+ मैदानावरती ओव्हर द विकेट. गुड शॉट. चेंडू मात्र एक्झिक्यूट खूप चांगला केलाय. फुटवर्कचा सुयोग बापार, फुल अँड डिलिव्हरी. शतक्षक डीप कव्हरला मसूद, ज्याचा मी आताच उल्लेख केला होता, ज्यानं 16 धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये आणि षटक क्रमांक 4थं संपुष्टात येते. 4 षटकांची संख्या होते आणि एकूण धावसंख्या 41. जय सर काय सांगाल? 3 षटकामध्ये 30 धावा, या षटकामध्ये आदल्या त्या 11 धावा, एकूण 41 धावा. 10ची सरासरी कायम ठेवली तर 60 धावा होतील मैदानावरती.
तेच निश्चित ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळतोय ना किरण पवार मैदानामध्ये आला, परिस्थिती हाताळतोय आणि ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये खेळतोय, ज्याला परिस्थिती हाताळण्याची ज्याच्याकडे धमक आहे ना त्याच्याकडे जग जिंकण्याची ही जिद्द असते. आणि काहीच असं क्रिकेट त्याने आतापर्यंत दाखवलंय. तो संयमी राहिलाय. वेके मोक्याच्या क्षणी मायनस चेंडूला प्लस पॉईंट बनवून त्याने षटकार देखील ठोकलेत. आता येणारे 12 चेंडू फार महत्त्वाचे राहणार आहेत. इथे पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण वीर मराठा जोहे या संघाकडून पाहिलं तर त्यांना या धावा रोखाव्या लागणार आहेत. हरेश गावंड जीत आपण पेन जितला खेळू पाहायला मिळतो आपल्याला. खूप चांगलं संकल्पना आहे मंगेश वाकडेकर यांच्या माध्यमातून. कर ज्या पद्धतीनं पूर्ण तालुक्याला एकत्र आणले, जिल्ह्याची स्पर्धा आपण पाहतोय आणि शिखरावरती नेऊन ठेवली स्पर्धा. आज ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिली जाते आणि आज ही स्पर्धा लक्षवेधी ठरणार. तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. 32 संघ या स्पर्धेमध्ये आज कोण बनणार चॅम्पियन याचं तुम्हाला उत्तर मिळेल. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. गडी बाद झाल्यापर्यंत 2 धावफलकावरती 41 धावा. गोलंदाज सज्ज होते हरेश आणि त्याला हरेश गावंड त्याला सज्ज फेस करेल किरण पवार. किरण आतापर्यंत 20 धावा ठोकल्यात मैदानावरती. 21 धावा. ओव्हर द विकेट इनसाइड. यस इज गॉन. बिग विकेट, बिग ब्लो. किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. 21 धावांची खेळी संपुष्टात. एक वादळी खेळीचा अंत होतोय. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. किरण पवारला शमवणं, किरण पवारला थांबवणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य जे कर्णधाराने सुपूर्द केलं हरेश गावंडच्या खांद्यावरती त्याने ते करून दाखवलं. आणि निश्चितच मी म्हणतो की ही कामगिरी त्याला संघाला हिताची ठरत असताना पाहायला मिळते. जो किरण पवार अडचण ठरत होता, 21 धावांची बहारदार खेळी करून तो मैदानाकडे तंबूच्या दिशेने एक निराश मुद्रेने परतत असताना पाहायला मिळतोय. हरेश गावंडची एक चांगली सुरुवात म्हणता येईल. हो, प्रश्नच नाही. ज्या पद्धतीने किरण पवारनं 13 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा दाखवल्यात, 162 रन रेट धावा उभारल्यात. मात्र त्याच्याकडे फार अपेक्षा होती बिकॉज ही इज अ कॅप्टन. कारण जबाबदारी त्याच्यावरती, मात्र ती जबाबदारी स्वीकारली. मी म्हणेन कारण तब्बल तो 24 मिनिटं खेळपट्टीवर राहिला. सुरुवातीला गेलेला फलंदाज खूप चांगली फलंदाजी म्हणेन मी. 2 चौकार दाखवले, 1 षटकार दाखवला. जबाबदारी आता वाढली करणची. आणि नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा येतोय अजित मुंगाजी. ओवळ्याचा खेळू. ओवला म्हणलं तर अजनबी ओवला असेल, आर्या ओवला असेल, असे अनेक खेळू. अजनबी ओवल्याचा खेळू तुम्हाला पाहिजे. स्टान्स बघा खूप चांगला आहे. क्रिजचा वापर एक चांगला करतो फलंदाज. सज्ज होतोय हरेश गावंड. ऑन साईडला चेंडू शफल होऊन खेळून काढलाय. सतीश जज करतोय. याली मध्येच करत विकेट. एकदा पुरे 2 धाब्याचं मानस बघायचे. 2 धाबा होतील का? थ्रो मात्र एक्झॅक्ट होतोय. बघायचंय काय करते. ओ वाडा थ्रो फ्रॉम बाउंड्री लाईन. खूप चांगला थ्रो. सार्थक तिथे देत असताना मात्र पंचाने सांगितलं द अंपायर हॅज नो आन्सर टू इट. गुड रनिंग बिट द विकेट. असं वाटतं की पीटी उषा धावते की काय, तर थोडंसं कोऑर्डिनेशन कमी होतं. नंतर पुन्हा सांगितलं की धाव घ्यायची आहे, कारण आता एक धावाला फार महत्त्व असणार आहे. दुहेरी धावाने धावसंख्या વધાरताना 4थं षटक मार्गाचा सुरुवात खूप दमदार केली. 4थ्या षटकानंतर 5व्या षटकाला सुरुवात झाली हरेश गावंडच्या माध्यमातून. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, कंट्रोल गोलंदाजी. अजूनही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीये आणि पहिलाच गडी त्याने बाद केलाय किरणच्या माध्यमातून. आत्मविश्वास निश्चित त्याचा उंचावलाय, त्यामुळे हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. स्टार्टला सज्ज होतोय करण. अजित कर 2 धावा अजितनं सुरुवात केली आपल्या इनिंगची. तोच अजित मुंगाची. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा चेंडू पंचांच्या बाजूनं निघत असताना बॅकवर्ड्स केले ग्रिझनला. गुड फिल्डिंग. ओ वाडा थ्रो. मसूद मात्र थ्रो देत असताना मसूदकडे चेंडू दुसऱ्यांदा गेला, ज्या मसूदनं दुसरं षटक फेकलं होतं P2चं. 16 धावा त्यानं दिल्या होत्या. एक गडी तो बाद करू एक गडी त्यानं बाद केला होता आणि 1च्या धावसंख्येला उभार येते. हेच तर प्रेशर आहे जय सर, कारण किरण पवार बाद झाल्यानंतर मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. वाडा कम बॅक फ्रॉम द गावंड. गुड डिलिव्हरी. सच अ सुपर डिलिव्हरी विथ गुड लेंथ अँड लाईन. वाट अ डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. वंडरफुल डिलिव्हरी. हे चित्र गावंडच्या माध्यमातून का पाहायला मिळालं मी मगाशीच वर्णन केलं, कारण किरण पवार सारखा फलंदाज त्याने बाद केला, त्याचा आत्मविश्वास उंचावला आणि हेच कारण की धावसंख्येवरती आळा घातलाय मैदानावरती. 4 षटकानंतर 41 धावा. 5व्या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 3च धावा दिल्यात. व्हॉट अ ब्रिलियंट ग्लोरियस परफॉर्मन्स फ्रॉम द हरीश गावंड. फ्रंटफुटला आला फलंदाज, मात्र जज करतो लॉंगा आपला. रोहित घरे चेंडूवरती फार वेगाने येत असताना फक्त 1च धाव. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी, कारण मागच्या 5 चेंडूमध्ये आपण एक गडी बाद होताना पाहिलंय. फक्त 2 सिंगल, 1 डबल पाहिले आणि 1 डॉटही पाहिलाय. व्हॉट अ ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक दाखवत असताना हरीश गावंडचे मी खरोखरच कौतुक करेन. आय वुड लाईक टू
appreciate to Harish Gavan. What a fabulous performance from the Harish Gavan. Very good bowling, super bowling. ऑन साइड केल्याच्या नादामध्ये एज लागते जज करतोय शॉट फायनल रिझल्ट मध्ये यस वन मोर विकेट डाऊन आयुष चेंडू खाली फलंदाज बाद आणि धक्का क्रमांक लागतोय तो 4था धक्का. खेळा खात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग खेळ हरीश गावण ज्या पद्धतीने तो आला एका मारवाड्याप्रमाणे कंजूसी भरी गोलंदाजी केली. मी मारवाड्याचा उल्लेख करणार नाही, परंतु ज्या पद्धतीने लॉकडाऊन झालं होतं ना कोरोना कालावधीमध्ये आपण जसे पैसे खर्च केले ना त्या पद्धतीने त्याने धावा खर्च केल्या, धावांवरती अंकुश लगावलं, गडी बाद केले आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन हे पाहण्याजोगं राहिलंय. बहारदार कामगिरी तो करत असताना पाहायला मिळाला. हरीश गावण बॉडी लँग्वेज चांगली आहे, त्याची रिदममध्ये तो गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण हे त्याच्या गोलंदाजीचं गणित आणि गमिक राहिलं. अप्रतिम अप्रतिम. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे मोहरे बाद केलेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुपर 8चा दुसरा सामना आपण पाहतोय. वीर मराठा जोहे बनाम बामणडोंगरी उल्वे नोड जीवदान NCC. किरण पवार टॉस हारला, मग त्यांनी सांगितलं जरी आम्ही टॉस जिंकलो असतो तरी आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. दुसऱ्या षटकामध्ये मसूदनं 16 धावा दिल्या, विश्वजितनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या. विश्वजित ठाकूरचं तिसरं षटक फार महत्त्वाचं ठरलं, त्याने फक्त 3 धावा दिल्यात. यस, हरिओम डोलवी आणि वैष्णवी 11 कोलाड. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन ओमकार हरपल, फणस डोंगरी आणि अंकुर सिंग पनवेल. मी विनंती करेन प्रवीण दुगाडे सरांना की आपण टॉस करायचं आहे. इनिंग नंतर 45 धावा धावफलकावरती. धावसंख्या जी होती ना 4 षटकामध्ये 11ची सरासरी कायम ठेवण्यात आली होती 10ची, ती मात्र कमी तुम्हाला पाहायला मिळते. गुड बॉलिंग. 5 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचा षटक स्लो ओव्हरचा असणार आहे. जय सर असं वाटलं की 2-3 षटकांतर 30 धावा, 4 षटकांतर 41 धावा, असं वाटलं की 60-65 आपल्याला पाहायला मिळतील. मात्र जी गोलंदाजी दाखवली हरीश गावंडनं सुपर. शेवटचा षटक गोलंदाज आयुष कोळी, दिगोडेचा गोलंदाज पुन्हा एकदा अटॅकमध्ये येतोय. गुड डिलिव्हरी. करणला मात्र थांबून ठेवलाय. ज्या करणनं बघायचंय फलंदाज बाद का विकेट सॅक्रिफाईस केली हे कळलंच नाहीये आणि ज्या करणनं 3 चौकार मारून आपली जबरदस्त धुवाधार फलंदाजी केली होती त्याला मात्र परतावं लागलं. 5वा गडियात 45 या धावसंख्येवरती. हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक आता आवाज घुमणार एकच थँक्यू. आयुष कोळीचंही तितकंसं कौतुक करायला हवं. मच्छिंद्र सर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे, जसं म्हणतात ना की पावलावरती पाऊल टाकायला हवा आणि असंच काहीतरी झालं. गायडन्स चांगलं मिळतं यष्टांच्या पाठीमागून मोठ्या एकाच गावाला दोन्हीही खेळाडू बिलॉंग करतात आणि मार्गदर्शन जे काही आहे ना ही महत्त्वाची राहील आहे. अचूक टप्प्याला वाईड यॉर्कर त्याने टाकले आहेत आयुष कोळीने, गडी बाद केला रनआउटच्या स्वरूपामध्ये. जयसर एक गोष्टीकडे लक्ष वेधतोय कारण मागच्या 12 चेंडूंमध्ये एकही चौकार एकही षटकार नाहीये. एक फार महत्वाची बाब आहे मैदानावरती. 12 चेंडूमध्ये मागच्या एकही चौकार षटकाने किरण पवार बाद झाल्यानंतर संघाला अडचणी झाल्या गोलंदाजानं. गुड बॉलिंग, व्हेरी गुड स्टार्ट. यावेळी बॅकफुटला येऊन मात्र कट करत असताना चेंडू निघून जातोय गोळीच्या वेगानं. मात्र मी आत्ताच उल्लेख केला की 12 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली आणि तब्बल 13व्या चेंडूवरती झणझणीत चौकार. भगवे वादळ आले गे जे असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली की काय अंगावरती शहर आलं. हे स्पिरिट, ये मोटिवेशन सॉन्ग. धन्यवाद दीज आहे. अप्रतिम जॉब, व्हेरी गुड जॉब. 6वा धक्का दिला. ज्या फलंदाजानं चौकारानं सुरुवात केली त्याला लगेच शमवलं. आयुष कोळीचं खूप चांगलं कौतुक करेन मी की गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणत असताना याचं कारण होतं जयसरकर फलंदाज ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न करत होता, मात्र बॉडी लँग्वेज चेंज केली त्यानं आणि ऑफसाईडला खेळलाय. शॉटचं सिलेक्शन चुकलं आणि फलंदाज बाद. 49 आपण बघू शकाल ते 49 49
49 धावा 49 लॉस ऑफ द 6 विकेट. The last over is progress now. You are watching the fantastic journey of the Raigad Premier League Season 2. Very good morning and sweet morning everyone. चेंज करत असताना आपला एंड ग्रेट डिलिव्हरी, सच अ ग्रेट डिलिव्हरी. पेस बघा त्याची आणि त्याचं बाउन्स बघा, शोल्डरचा वापर बघा. भविष्य या खेळाडूचं उज्ज्वल आहे. जयेश सर काय म्हणाल? एक दर्जादार गोलंदाजी करतोय, कारण मी आधीच म्हणालो होतो, मोठ्या आणि छोट्याच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न आयुषचा राहिला. एक चांगलं गायडन्स त्याला मिळत आहे आणि त्याची टप्पा धारदार गोलंदाजी ही महत्वाकांक्षी त्याची भूमिका पाहायला मिळाली. अप्रतिम अप्रतिम सुपर बॉलिंग. पुलटा चेंडू, दिशा दिली चेंडूला, चेंडू पुढे सरकला. मिड विकेट स्क्वेअर ऑफ द विकेट फार वेगाने येत असताना एकच धाव 2 धाव्याचा मानस, मात्र परतावं लागलं. किती प्रेशराईज केलंय बघा. आणि पंचानं तिसऱ्या पंचानं रेफर केला. जय सर आपण चर्चा करतोय गोलंदाजाची, कारण मोठ्या आणि छोट्याच्या ताळमेत शिकलेला, त्यांच्या मिशीत शिकलेला हा गोलंदाज आहे. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता दाखवत असताना सुपर बॉलिंग. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा दिवस, शेवटचा दिवस मित्रांनो. टुडे इज अ फायनल डे of this tournament. Who is going to be champion? You will get an answer today because we are so exciting. We will be winner. 32 teams have participated in this big tournament, and of which one team will be champion. So you will get answer in wonderful evening. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Raigad Premier League 2021 Season 2. You are watching the fabulous journey of Raigad Premier League 2021. आणि 9व्या दिवसाच्या स्पर्धेचा निरंतर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आणि आज मात्र या फलंदाज बाद इज गॉन. परतावा लागेल. अजून एक धक्का दिला जातोय, धक्का क्रमांक 7वा. अजून एक धक्का दिला जातोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. 50 ब्रिंग्स अप अँड फायनल डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. या षटकामध्ये जयेश सर एक चौकार देखील लागला. तदनंतरच्या मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. एकच धाव. वडा सुपर कमबॅक. एक चांगलं comeback धन्यवाद झालं. जयेश आणि मच्छिंद्र. या चेंडूनंतर मी विनंती करतोय, हरिओम डोलवी संघाचा कर्णधार ओमकार हरपाल आणि वैष्णवी कोलाड संघाचा कर्णधार अंकुर सिंग याने लगेच टॉससाठी यायचंय. आणि टॉस बॉक्समध्ये असतील आमचे सन्माननीय अमर शेठ म्हात्रे, ज्यांनी या लीगला भरघोस पारितोषिकांची रक्कम लावली आहे. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीचे संस्थापक आणि विद्यमान उपसरपंच बामणडोंगरी वहाळ ग्रुप ग्रामपंचायत, आणि त्याचबरोबर सन्माननीय महेशजी नाईक. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. फायनल डिलिव्हरी. ओ ग्रेट डिलिव्हरी. 50 दशकावरती मात्र गाशा गुंडा लावा लागला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त माइटेट फलंदाजी पाहायला मिळाली. तेवढीच चांगली तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीचा कस लागला. पहिल्या 4 षटकांमध्ये 41 धावा, नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा. पहिल्या 4 षटकामध्ये 5 गडी बाद होते. नंतरच्या 2 षटकामध्ये 2 गडी बाद तुम्हाला पाहायला मिळाले. 50 धावा आणि 51 धावांची गरज. सुपर 8चा दुसरा सामना. वीर मराठा जोई जिंकणार की बामणडोंगरी उल्बे नोट जीवदानी NCC जिंकणार, याचं प्रत्यक्ष उत्तर या ऐकूया पहिल्या सत्रासाठी जयेश भोसले सरांना. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. देखिए, तेजस मात्रे ने कल रोशन पाटिल से बात करते हुए यह कहा था कि विनिंग टारगेट आपके और हमारी टीम का 50-55 के करीब होगा, और इसीलिए मैं तेजस मात्रे को दिमाग का जादूगर मानता हूं. चलिए, ओमकार हरपाल और अंकुर सिंह दोनों ही टैलेंटेड कप्तान होमवर्क करके आए हैं एक दूसरी टीम का. तो टॉस होने जा रहा है. अमर शेठ म्हात्रे और महेश जी नाइक टॉस बॉक्स में, और RPL के विद्यमान अध्यक्ष गोलंदाजी त्यांच्या जमेची बाजू आहे. त्या गोलंदाजीचं होमवर्क तुम्ही करून आलात का? मॅचेस तर त्यांच्या सगळ्या बघितल्यात आम्ही. बॉलिंग अटॅक चांगला आहे, पण आमची पण टीम अशी एकदम बॅलन्स आहे की असा प्रॉब्लेम कुठे येणार नाही. फक्त प्लेयर्स लोकांना सांगितलं आहे की जे काय येईल त्या 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. किती धावांचं उद्दिष्ट असेल जर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे का चांगल्या गोलंदाजी अटॅक समोर?
तिन्ही मॅचमध्ये आम्ही 70 प्लस रन केला आहे. तोच जर टार्गेट आमचा कंटिन्यू राहिला तर बेटर होईल. नक्कीच ओमकार हरपाल, मंगेश वाकडीकर यांचं आयोजन यावर्षी सीझन 2चं जे झालं आहे, तर सीझन 3चं आयोजन ते डिझर्व करतात का? 100% करतात. कारण आज भरपूर चर्चेत राहिले ही टुर्नामेंट आणि सगळीकडे चर्चा मंगेशदा आणि रायगड प्रीमियर लीगचीच आहे. धन्यवाद, तुला मनापासून शुभेच्छा. आणि वळूया कॉम्बॉक्समध्ये. तेजस माद्रे यांना रोशन पाटील याच्याशी चर्चा करताना सांगितलं होतं की वीर मराठा जो आहे फलंदाजीला असो की त्याची स्वतःची जीवदानी स्पोर्ट्स बामणनोगरी 50-55 धावा पहिल्या सत्रामध्ये होतील आणि अंदाज तेजस मात्रेचा खरा ठरलाय. आणि म्हणूनच आम्ही तेजस मात्रेला ग्रामीण क्रिकेटमधील मास्टर माइंड कर्णधार म्हणून नाव दिलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जयेश सर आणि मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद प्रवीणजी, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. ज्या पद्धतीने आवाज तुम्ही ऐकत होतात, ही स्पर्धा ज्या पद्धतीने पुढे सरकतीये. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्यात 50 धावा, 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 51 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. आस्किंग रन रेट सांगतो 8.50च्या रन रेटने इथे धावा गोळा करायची आहेत. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल, परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅचमध्ये खूप काही बाकी आहे. 8.50चा रन रेट आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आजचा दिवस ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो, जिथे 14 नोव्हेंबरचा दिवस मेगा फायनल अंतिम दिवस आहे, या अंतिम दिवशी अंतिम क्षणाला मैदानामध्ये पिंक ड्रेसवरती परिधान करून संघ मैदानामध्ये दाखल झाला, जिथे वीर मराठा जोहे. पिंक ड्रेस, पिंक बॉल जिथे आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पिंक बॉल देखील आलं. पिंक बॉलने टेस्ट क्रिकेटही खेळलं गेलं, रजनी क्रिकेटही खेळताना पाहायला मिळालं. जिथे आपण पाहिलं ना तर पिंक फाउंडेशन, ही ग्लेन मॅग्राची पिंक फाउंडेशन पाहायला मिळाली. अनेक वेळेला पिंक हा जो कलर आहे ना तो. जयेश सर, आपण 2 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे तर आपण स्वागत सोहळ्याकडे वळूया. सन्माननीय कैलास वाजेकर आणि सुशांत वेदक यांना विनंती करतोय की आपल्या पाहुण्यांचं, व्यासपीठावर असलेल्या पाहुण्यांचं सन्माननीय सचिन शेठ पवार यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं. रायगड प्रीमियर लीग एक मोठा मंच. त्यानंतर सचिन पवार यांचं स्वागत झाल्यावर आपण स्वागत करणार आहोत सन्माननीय गणेशजी माळी यांचं. यानंतर सन्माननीय गणेशजी माळी साहेब यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय नितीनजी पाटील चिंचवण चलूया वळूया सामन्याकडे. जयेश भोसले सरांकडे. 51 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला रमेश पवार आहे आणि एका बाजूला विश्वजित ठाकूर. रमेश पवार याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक ही पाहायला मिळाले. डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला दाखल झालाय तो विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर याच्याकडे आज जर का प्रेक्षक वर्गाची नजर गेली नसेल तर मी नजर जरूर आणू इच्छितो की आज त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा सनग्लासेस आहे आणि कॅरेबियन मुलखामधील एक वेगवेगळ्या पद्धतीचे सनग्लासेस तुम्ही पाहिले असेल. रिषभ पंत हा चर्चेचा विषय ठरला होता त्याचा सनग्लासेस म्हणून, जिथे ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. नीरजजी राणावत यांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात इथे सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना. नाण्याला 2 बाजू आहेत. जिथे आपण निश्चित म्हणतो की इच कॉइन इज अ डिफरंट साइड.
दुसरी साईड आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलेला हा फटका, जिथे जीवदानी बामणडोंगरी संघाकडून खेळत असताना ज्या गोलंदाजाने अनेक मैदानं गाजवली, आपल्या अधिक वेगाच्या जलद गतीच्या चेंडूने फलंदाजांना चारी मुंढ्या चित केलं, तो ओमकार नाईक गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला, केवळ एक धाव कव्हर पॉइंट मधून अर्जित केली जाते. खातं खोलतोय तो रमेश पवार. अजूनही 50 धाव संख्येची गरज आहे. येणाऱ्या 35 चेंडूंचा खेळ शेष आहे. टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. लेदर बॉलमध्ये काय परफॉर्मन्स करतोय, धारधार गोलंदाजी, त्याची अनेक यष्ट्या त्याने मोडल्या. गोलंदाजी मार्कवरती ओंकार. हा चेंडू लोअर फुलटोस होता, ड्राय केलाय. चेंडू मात्र अलॉंग विथ द कार्पेट ऑफ साईडला, जिथे लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूवरती क्षेत्ररक्षक येणार, तदोर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित केली जाते. एकेरी दुहेरी धावेने सामना चालू ठेवायला हवा. आघाडीला आलेल्या फलंदाजांना ठाऊक आहे मोठी फटकेबाजी तुम्ही जरूर करू शकता, परंतु त्यासाठी संधी यायला हवी आणि त्या संधीचं सोनंही तितकंसं करता यायला हवं. ते जरूर या दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे. थोडासा नाखुश आहे मोठ्या, जिथे एकेरी धावेला दुहेरीमध्ये परावर्तित करू शकत होतो, परंतु रमेश पवारने केवळ एकेरी धावेवरती समाधान मांडलंय. एक धाव आली. या संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओमकार नाईक याचा हा चेंडू ऑन साइडला खेचला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, इथे मात्र चुकी करतोय. चेंडू मात्र सरळ ट्राउल होणार. पंचांचा इशारे येणं शेष. पंचांचा इशारा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ये माय मराठी. अब्दुल रजाकने सोडला. पाकिस्तान संघाला परतीचा प्रवास करावा लागला. कोण विसरेल तिसारा परेराला, त्याने झेल सोडला आणि रोहित शर्माने 265 धावा कुठल्या होत्या. इथे इतिहास रचेल का रमेश पवार. रमेश पवार स्ट्राईक एंडवरती आहे. ओमकार नाईक पुन्हा एकदा इथे लीडिंग एज लागली आहे. मिड ऑनला क्लिअर करतोय. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, जिथे क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीचं दुरुस्त झालंय. फलंदाजी केली जाते. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाणार. प्राप्त होत आहेत त्या इथून तिहेरी धावा. या 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. एक चांगली सुरुवात. वेल बिगन इज अ हाफ डन. आपण अनेक वेळेला म्हणतो की 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक आक्रमकता इथे दाखवायला हवी. खऱ्या अर्थानं जिथे आपण म्हणतो ना अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, फॉर्म ऑफ डिफेन्स, अनेक वेळेला आपण म्हणतो, जिथे खऱ्या अर्थानं शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये अशा रीतीची फटकेबाजी व्हायला हवी जर का संघाला विजयाच्या समीप घेऊन जायचं आहे. आणि तेच इथे मैदानामध्ये चालू आहे. मचिंद्र सर काय म्हणाल ज्या पद्धतीने रमेश पवार खेळतोय मैदानामध्ये? हो, खूप सुंदर फलंदाजी. त्यांना माहिती आहे 51 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष नाहीये आणि समजदारीचं क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती विचार विनिमय करून खेळ खेळला जातोय मैदानावरती. ओमकार नाईकचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्लॅश केलाय, ड्रिव्हन केलाय, ड्रिव्हन टू द कव्हर इन द कव्हर फॉर 4 रन्स. निकली जैसे धन्यवाद जयेश सर. या मैदानावर 38 सर्कल कसं फाडावं आणि योग्य खेळी कशी करावी, ज्यानं या मैदानामध्ये इतिहास घडवला. सहज 40, 45, 50 धावांच्या खेळ्या ज्यांनी साकारल्या आणि रिव्हर्सचा पहिला फटका ज्याने रायगड टेनिसमध्ये आणला. द लेजंड ऑफ रायगड टेनिस क्रिकेट संतोषदादा म्हात्रे यांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावर आगमन होतोय. संतोषदादा म्हात्रे यांचं आगमन होण्या अगोदर आमचे सन्माननीय गुरुवर्य टिकेमाळी साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. तर लेजंड खेळाडू संतोषदादा म्हात्रे या मैदानावर ग्रामीण क्रिकेटची अनेक विजेतेपद ज्या कर्णधारानं जिंकलीत. या मैदानावर अनेक वेळा 38 सर्कल कसं फाडावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची फलंदाजी आणि अशक्य ते शक्य करून दाखवणारा कर्णधार म्हणून एक अजनबी ओळे संघाचा एक वेगळी ओळख या ग्रामीण क्रिकेटमध्ये निर्माण करून देणारा रिव्हर्सचा बादशाह, द लेजंड ऑफ रायगड टेनिस क्रिकेट संतोषदादा म्हात्रे. मैदानामध्ये आपण पाहतोय जिथे ओळीया मॅचकडे जिथे षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 15 धावा आल्या या षटकामध्ये. येणारे चेंडू आहे 30 आणि 30 चेंडूमध्ये 36 धाव संख्येची गरज. आस्किंग रन रेट इथून जर का आपण पाहिलं ना तर सांगतोय 7.20, 7.20 ची सरासरी गाठावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. भावेश मोरे याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. भावेश मोरे
नारपोलीचा हा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय, जिथे 51 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. मॅच नंबर 2 मैदानामध्ये रंगत असताना जिथे धावांचा पाठलाग चालू आहे तो 51. गोलंदाज सज्ज होईल, जिथे भावेश याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. या धावा रोखल्या जाणार का? एका बाजूला रमेश पवार स्ट्राईक एंडवरती आहे, त्याची अतिशी फलंदाजी, धडाकेबाज फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे आणि तो मात्र एक पात्री अभिनय करेल का मैदानामध्ये, हे देखील पाहावं लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे, रंगारंग सोहळा तुम्ही पाहताय, अनुभवताय. RPL हा चेंडू ऑन साइडला खोलवर टप्प्याचा हा चेंडू डीप मिड विकेटची मारेशेच्या बाहेर. सन्माननीय महेशजी कडू आणि संतोषदादा म्हात्रे यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. RPL चे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर स्वागत करताना दिसत आहेत. आज आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. रमेश पवार ऑन फायर. ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये खेळतोय, त्याला चेंडू जो 120 ग्रामचा आहे तो आता फुटबॉल प्रमाणे नजर येऊ लागलाय. चौकार त्याने ठोकलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 4 ने पुढे 19 रन्स ऑन अ बोर्ड. अखूट टप्प्याचा चेंडू आहे, फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षक किरण पवार चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक पहिला बाद. हवा येत होत्या मचिंद्र सर आणि ब्रेक थ्रू हवा होता तो मिळून दिला भावेशने. इथून सामन्यामध्ये परतेल का हा संघ हे देखील पाहावं लागणार आहे. संयम ठेवायला हवा होता, कारण धावा आल्या होत्या जयसर. कारण मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिला ज्यावेळी फलंदाजी केली बामणडोंगरी संघाने त्यांच्या 11 धावा होत्या, यांच्या 15 धावा आहेत. सरासरी खूप चांगली केली. ज्या आऊनं याच मैदानावरती 50 धावा दाखवल्या, संयम मात्र बाळगू शकला नाहीये. कारण सुरुवात दमदार झाली होती, मात्र आऊल फिनिश सामना करण्याच्या नादामध्ये मात्र स्वतः बाद होतोय. मोठा धक्का. एक संधी चालून आली, त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं फलंदाजाला. अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्याकडे वेळ होता पूल करण्याचा, परंतु मी म्हणेन एक शॉर्ट बट स्वीप चांगली खेळी करून तो तंबूच्या आसऱ्याला परततोय. रमेश पवार बाद होतोय. त्याने 5 चेंडू फेस केले, 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एक चौकार आणि एक षटकार त्याने ठोकला होता. अतिशय खेळ तो मैदानामध्ये करत होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयास पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. जांभूळपाड्याचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रयास पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना कशा रीतीचा खेळ आणि दाखवेल, कशा रीतीचं दमखम तो दाखवत असताना पाहायला मिळेल. मोठ्या मैदानामध्ये आहे, सामन्याचं चित्र पालटवण्याचं ज्याच्याकडे गणित आहे, गमिक आहे, तो मैदानामध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे. गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, खडे खेळण्याचा प्रयत्न केला. पदललित्य झालं नव्हतं इथे फलंदाजाचं. अनेक वेळा आपण टेनिस क्रिकेटमध्ये म्हणतो की पदललित्य व्हायला हवं, परंतु बिना पदललित्य करता एका जागेवरून बिना फुटवर्क करता जर का वीरेंद्र सहवाग 10,000 धावा कुठू शकतो, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीही नाही आहे. इथे तेच पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षकाचा भेद चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. एक चांगलं कमबॅक, गडी बाद केला, तदनंतर डॉट बॉल. हा चेंडू कुलवा टप्प्याचा हलक्या हाताने खेळलाय, जिथे फ्रंट लेग पुढे आणत असताना एक ड्रिवन केलं, ड्रिवन टू द ऑफ साईड पाहायला मिळतं. ड्राय केला, 1 धाव आली, स्ट्राईक रोटेट होतीये. 20 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचा पाठलाग चालू आहे. भावेश मोरे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, त्याच्या विरोधात एक चौकार आला होता, तदनंतर त्याने कमबॅक केलंय, गडी बाद केला. टिक फॉर टाक जशाच तसं प्रत्युत्तर त्याने दिलं रमेश पवारला. त्याला माघारी धाडण्यामध्ये त्याला यश आलं. तदनंतरचा चेंडू विश्वजित साठी होता, तो डॉट बॉल. आणि हा चेंडू जिथे 1 धाव देऊन जातोय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे ती 20 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. वीर मराठा जो आहे, जिथे 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 51 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. गोलंदाज भावेशचा हा चेंडू इथे बॅट अँड पॅड, अर्थात बॅट अँड पायाच्या बरोबर मध्ये टाकला गेलेला हा चेंडू बॅट अँड पॅड टुगेदर जो पाहायला मिळाला. 1 धाव देऊन जातोय, जिथे ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फील्ड करेल तद्वर.
आज या स्पर्धेचं कौतुक करत असताना अनेक बाबींवरती कौतुक आपण केलं, जिथे मंगेशजी वाकडीकर साहेबांचं अनेक गोष्टींवरती कौतुकाची थाप वर्षा पडली, परंतु या गोष्टीकडून मी कौतुक करेन. आज 5 पंच या स्पर्धेला उपस्थित आहेत. एका बाजूला नीरज राणावत जे मात्र नवी मुंबईला बिलॉंग करतात, शशी साटम सर जे ठाण्याला बिलॉंग करतात, हेमंत कोळी माहुल कोळीवाड्याला बिलॉंग करतात, संतोजी चौधरी जे मूळचे शिरडोनचे आहेत, आणि एका बाजूला गणेशजी बाविस्कर जे घाटकोपरला बिलॉंग करतात. आज थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये ते स्क्रीनच्या समोर उपस्थित आहेत. आज 5 पंच या स्पर्धेला एका दिवशी आपण पाहतोय. संतोजी चौधरी यांचा एक बॅनर, एक होल्डिंग देखील अगदी मंचाच्या समोर पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जिथे गोलंदाज भावेश मोरे सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 21 धावफलकावरती आहे. 21 रन्स ऑन अ बोट. आखू टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला हुक केलाय, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या चेंडूवरती येणारा हा चौकार 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतेय ती 25 धावफलकावरती आहेत. 51 धावांचं टार्गेट होतं, परंतु या धावांचा ओघ आता वाढत चाललाय. काय म्हणाल मचिंद्र सर, कशा रीतीची गोलंदाजी व्हायला हवी, काय रणनीती ऐकायला हव्यात? खरं तर फलंदाजीची खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे. कारण P1 मध्ये तुम्ही अर्ध लक्ष पूर्ण केले, 12.5ची सरासरी कायम राखली आणि 25 धावसंख्या धावफलकावरती. उर्वरित समीकरण फक्त 4 षटकांमध्ये आता 26 धावांची गरज आहे. त्यामुळे गोलंदाजी तिखट होणं, गोलंदाजी भेदक होणं ही फार महत्त्वाची बाब है. ओवर की समाप्ति, यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. बहुत बहुत शुक्रिया जय सर. चलेंगे दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में मैं मचिंद्र पाटिल आपका तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. बहुत बड़ा मंच है क्रिकेट का ये कारवा, 9 दिन का कारवा आज आखिरी दिन भर आकर ऐसे लग रहा है कि जय सर पहले दिन यहाँ पर आए थे, मुझे लगा कि आज का भी पहला दिन है. देखते देखते 9 दिन का सफर और इस प्रतियोगिता में दिन ब दिन निखार आता हुआ. दर्शकों की तादाद काफी मात्रा में, जहां पर निगाहें जाए वहां पर दर्शक. जिन दर्शकों से हम बेइंतहा मोहब्बत करते हैं सभी का स्वागत करना चाहेंगे. फिर एक बार रुक करेंगे मैदान के नए ओवर की शुरुआत. गेंदबाज में तब्दीली, पटकी भी गेंद थी लेकिन टप्पा खाने के बाद गेंद को निचले हिस्से में रखने की यहाँ पर कोशिश की. बल्लेबाज यहाँ पर कामयाब नहीं हुए, लेकिन गेंदबाज के कामयाबी यहाँ पर साबित होती हुई. गेंदबाज आती हुई यहाँ पर ओमकार नायक, जिनने पहला ओवर किया था. 15 रन हालांकि उन्होंने खर्च किए थे, थोड़े से महंगे थे, लेकिन कप्तान जानते किरण पवार वो ओवर अलग था क्योंकि P1 का ओवर था. स्ट्राइक पर बल्लेबाज है नामी बल्लेबाज इस समय प्रयास पाटिल, एक अच्छे बल्लेबाज है जिन्होंने शुरुआत 1 से की है. 2 गेंदें खेली उन्होंने, लेकिन 1 रन के साथ 1 डॉट भी खेले उन्होंने. इस बीच ये अगली गेंद टीम का स्कोर 25-30 तीसरा ओवर प्रगति पर. बैकफुट पर जाकर टैप करना है पर समझदारी दिखाए क्योंकि जानते हैं इक्का दुक्का से मुकाबले को जीता जा सकता है. 3 खिलाड़ी गेंद के पीछे और गेंद को जब तक फील किया जाए पॉइंट कवर के ऊपर तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होने का. जय सर पिछले मैच की बात करेंगे तो पिछले मुकाबले में 48 की दरकरार थी. उस मुकाबले को 4.3 से ओवर में जीता, यानी कि वो मुकाबला था 27 गेंदों में जीत चुके थे. ये मुकाबला भी 51 का लक्ष्य है, लेकिन अब तक बल्लेबाजों का पल्ला काफी भारी बीच मैदान पर. आपकी बार पटके भी गेंद थी, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, जैसी गेंद वैसी नसीहत, गेंद सीमा पार, शानदार छक्का. महज 16 रन दिए थे और 2 सफलता अर्जित की थी. वही खिलाड़ी, वही कप्तान मैदान के ऊपर अब बल्लेबाजी में अपना जलवा कायम करते हुए 6 रन के साथ पारी की शुरुआत करते हुए टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ. पिछले 2 गेंदों में रन नहीं बने थे, लेकिन आप मोटिया का बल्ला आग उगलता नजर आ रहा है. शुरुआत करते हुए अऊ के अच्छी शुरुआत देने के बाद अब जिम्मेदारी कप्तान संभालते हुए टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ. दर्शकों को आज बैठने के लिए शायद जगह न मिलेगी क्योंकि सुबह से यहाँ पर दर्शकों की तादाद, हम यहाँ पर 8:30 बजे आ चुके हैं, तब से दर्शक मैदान पर बरकरार है. आज मेगा फाइनल डे, ग्रैंड फाइनल डे. इस बीच अगेन ए लवली डिलीवरी, उतनी शानदार तरीके से गेंद को स्क्वायर कट करते हैं. यहाँ पर समझदारी क्रिकेट जानते हैं, यहाँ पर एक छक्का है, गेंदबाज वापसी की क्षमता रखते हैं और वही क्षमता के कारण यहाँ पर अच्छी क्रिकेट, समझदारी क्रिकेट. एक बड़ा हिट लगाने के बाद स्ट्राइक को रोटेट करना समझदारी समझी और टीम का स्कोर पिछले 2 गेंदों में 7 रन आए और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. यहाँ पर
33 पर पहुंचता हुआ। जय सर 3 ओवर के बाद 30 रन थे जब बामन डोगरी टीम ने बल्लेबाजी की, लेकिन विन मराठा जो है तीसरा ओवर प्रगति पर है। अब 2 गेंदें अभी भी शेष है, काफी आगे बढ़ चुके हैं यहाँ पर। बल्लेबाज सेकंड पर तैयार, लवली शॉट, लेकिन ड्राइव करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद है जब तक गेंद को फील किया जाए। लॉन्ग ऑन पर सुशांत थे वहां पर, थ्रो बहुत अच्छा नहीं था, थोड़ा सा वाइडिश था, लेकिन वहां से 1 रन जरूर प्राप्त करेंगे। अच्छी क्रिकेट, समझदारी क्रिकेट मैदान के ऊपर 51 का लक्ष्य। सुपर 8 का दूसरा मुकाबला, आज आएगा असली मजा, क्योंकि आज का दिन है बड़ा दिन और आज है नॉकआउट। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर। बड़ा मुकाबला, अच्छी वापसी गेंदबाज ओमकार नायक की, अंतिम डिलीवरी ओवर की। ओ व्हाट अ शॉट, लवली स्क्वायर ड्राइव। बहुत कम बल्लेबाज होते हैं जो ऐसे कवर ड्राइव, स्क्वायर ड्राइव दिखाते हैं। क्रिकेट की खूबसूरती बढ़ाने वाले शॉट। ओवर की समापन, लगभग 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 2 ओवर में 25 और इस ओवर में मिले 10 रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ 35 पर। जीत के लिए 51 का लक्ष्य और 51 के साथ की बात करेंगे तो यहाँ पर 35 रन बन चुके हैं। अब जीत के लिए 18 गेंदे 16 रन की महज आवश्यकता। सन्माननीय बाळूशेठ पाटील, कर्नाळा विभागीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचं इथं आगमन झालंय। त्याचबरोबर सभापती, माजी सभापती, त्याचबरोबर सन्माननीय संतोष शेठ पाटील, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी विद्याधर जोशी पाहुण्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय। त्याचबरोबर सन्माननीय विश्वजित मोरे चिखले आणि रायगडचा लॉयड निलेश परदेशी आणि त्याचबरोबर मुंबईचा लॉयड मनोहर रॉय यांचंही या व्यासपीठावर आगमन झालंय। तर मी मंग्याजी वाकडीकर आणि महेशजी कडू यांना विनंती करतोय की या सर्व मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे। सन्माननीय संतोषजी मात्रे, रायगड क्रिकेटसाठी एक भरीव योगदान ज्यांनी दिलंय। आपल्या कारकिर्दीमध्ये या मैदानावर अनेक विजेतेपद ज्यांनी पटकावलं, तो अजनबी ओवळे संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची क्रिकेट जगतामध्ये ओळख, अशा संतोष म्हात्रे यांचं स्वागत महेशजी कडू आणि मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। त्यानंतर मी विनंती करतोय कर्नाळा विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बाळूशेठ पाटील यांना की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। सन्माननीय कर्नाळा विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बाळूशेठ पाटील। यानंतर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल संतोषजी पाटील यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। त्यानंतर
जिंकण्यासाठी फक्त गरज आहे ती 2 रन की आवश्यकता। जबरदस्त बल्लेबाजी, एक बार मोटा के लिए जोरदार तालियां दोस्तों। क्या कमाल की बल्लेबाजी, क्या कप्तानी की मैदान के ऊपर। और ये चौथा ओवर प्रगति पर, जीत के लिए महज 2 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला, मोटिया का स्कोर नीचे स्कोर बताएंगे हम आपको। 32 पर खेल रहे आप हालांकि, और उन्होंने ओवर भी अच्छा किया। पहले ओवर में 11 रन दिए थे, उसके बाद दूसरे ओवर में 3 रन दिए थे, कुल मिलाकर 14 रन दिए थे उन्हें 2 ओवर में। एक सफलता भी अर्जित की थी। ऑलराउंडर परफॉर्मेंस, व्हाट अ कैप्टनशिप, बीइंग ए कैप्टन, वेरी गुड जॉब, नो डाउट। बहुत ही शानदार गेंदबाजी। अब जीत के लिए मैं 2 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला, और ये देखिए नादानी कर बैठे मोटिया, रिवर्स शॉट लगाना चाहते थे ताकि, क्योंकि वहां पर खिलाड़ी कोई मौजूद नहीं था जो पॉइंटर कवर के बीच में जो पूरा क्षेत्र खाली है उसको क्लियर करना चाहते थे। सोच अच्छी थी मोटिया की, लेकिन शॉट नहीं बना पाया पर। और डॉट की समाप्ति ड्रिल करके दिखा रहे हैं, क्योंकि अब दबाव नहीं उनके ऊपर, और दबाव जब आपके ऊपर नहीं होता तो इस प्रकार की जोखिम बिल्कुल उठाई जा सकती है। महज 2 रन की आवश्यकता, और ये इस समय वीर मराठा जो है टीम जस्ट 2 स्टेप अवे फ्रॉम विक्ट्री, बिग विक्ट्री। ओह व्हाट अ शॉट, क्लास प्लेसमेंट, और यहां से स्कोर लेवल। जीत के लिए महज 1 रन की आवश्यकता। कन्विंसिंग विक्ट्री होगी उनकी, यह शानदार जीत होगी, क्योंकि किरण पवार जैसे नामी कप्तान सामने होने के बाद भी उनका एक तरफा मुकाबला, एक तरफी शानदार जीत। ओवर का समापन, 4 ओवर का खेल समापन हो चुका है, 50 रन। जीत के लिए महज 1 रन की आवश्यकता। यू आर द वॉचिंग द फैबुलस जर्नी ऑफ द रायगढ़ प्रीमियर लीग 2021 ऑनरेबल मिस्टर मंगेश वाकडेकर, 1 मैन शो 1 मैन आर्मी। बहुत ही शानदार प्रतियोगिता सफल होती हुई नजर आ रही है। आज के प्रतियोगिता का 9वां दिन इस लीग का। अब जीत के लिए महज 1 रन। गेट रेडी, हरिओम डोलवी वर्सेस वैष्णवी 11 कोलाड। आई काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द कैप्टन ओमकार हरपल, अंकुर सिंह, गेट रेडी फॉर द नेक्स्ट मैच। ऑल द बेस्ट, गुड लक। अब ये मुकाबला समय की औपचारिकता बची है। मुकाबला कब समाप्त होगा इसके लिए ऊपर लोगों की निगाहें, दर्शकों की निगाहें। 2 ओवर अभी भी शेष है, 5वां ओवर प्रगति पर, यानी कि 12 गेंदें। जीत के लिए 1 रन की आवश्यकता। बहुत ही शानदार बल्लेबाजी, मोटे की कप्तानी भी। और ये देखिए 1 रन बनाने की कोशिश नहीं कर पा रहे हैं, क्योंकि आप जो आप रेस्ट्रिक्शन देख पा रहे हैं, जैसे अम्ब्रेला से फील्ड कहा जाता है, उसी तरह से अम्ब्रेला फील्ड की देखते हैं हम टेस्ट क्रिकेट में। वो टेस्ट फील्ड हम देख पा रहे हैं मैदान के ऊपर, लेकिन रन 1 की आवश्यकता 11 गेंदों में। पहला मुकाबला भी 4.3 के। Oh, lovely delivery, such a great delivery with good bounce, with length and line, fabulous delivery। और मोटा के पारी का अंत हुआ। 32 रन का यहाँ पर शानदार योगदान दिए, शानदार किरदार रहा, कप्तानी निभा यहाँ पर, और लौटना होगा मोटा को। हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। क्या बात है, ये सफलता है हमारे मंगेश जी वाकडेकर साहब की। उनके चेहरे पर नूर हम देख रहे हैं। पिछले 8 महीने से थकान महसूस कर रहे थे। एक बार जोरदार तालियां दोस्तों मोटा के लिए। 32 रन की धुआंधार शानदार पारी, और जीत का सेहरा लगभग बांध कर निकल चुके हैं, लेकिन फिनिश नहीं कर पाए। अब महज 1 रन की आवश्यकता। गेंदबाज की तारीफ करूंगा जीत खोद की, शानदार कोशिश उनकी लगातार। 2 गेंद में 1 भी रन नहीं बना पाए बल्लेबाज। ओज 1 रन यहां से मिलेगा या नहीं मिलेगा, डायरेक्ट हिट, लेकिन बच गया यहाँ पर। यह मुकाबला भी 4.3 से, यानी कि ओवर में समाप्त हो चुका है। एक तरफा मुकाबला, लेकिन शानदार बल्लेबाजी, शानदार गेंदबाजी। और यहां से वीर मराठा जोए जीत चुके यहाँ पर। सुपर 4 में ये टीम क्वालिफाई हो चुकी है। हार्टली कॉन्ग्रेचुलेशन मोटिया, हार्ड लक किरण पवार। मैन ऑफ द मैच का हकदार मोटिया नो डाउट। 32 रन की शानदार पारी, और गेंदबाजी में 2 ओवर 14 रन, एक शानदार सफलता। आइए जुड़ेंगे हमारे माली सर्स के साथ मैन ऑफ द मैच के किताब के लिए। हॅलो, धन्यवाद मच्छिंद्र. आता वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मी सन्माननीय आदरणीय संतोष म्हात्रे साहेब, महेश कडू, आदरणीय बाळूशेठ पाटील, संतोष पाटील, विद्याधर जोशी आणि अमर म्हात्रे या पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आदरणीय प्रभाकरजी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया